मुंबई, पुणे यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेष करून कोल्हापुरात अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. अंमली पदार्थांच्या माध्यमातून शाळकरी तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी जात आहेत. कोल्हापूर पोलीस प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेऊन कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात अंमली पदार्थांची छुप्या पद्धतीनं विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा बंदोबस्त करावा, अंमली पदार्थांची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षानं केली आहे. या मागणीचं निवेदन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. पाटील, शहराध्यक्ष आर. पवार, सुनील देसाई, पद्मजा तिवले, अनिल घाटगे, गणेश जाधव, महादेव पाटील, गणेश नलवडे, राजेंद्र ओंकार, जयकुमार शिंदे, दिनकर धोंगडे, जहिदा शेख, संदीप साळोखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.